आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबई एअर ॲप लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 20 दिवसात विविध नागरी प्रभागांमधून प्रदूषणाशी संबंधित 109 तक्रारींची नोंद। आजपर्यंत नोंदवलेल्या तक्रारींपैकी 31 तक्रारींचं निराकरण करण्यात आलंय। प्रदूषण रोखा अन्यथा वीज पाणी कनेक्शन तोडणार। मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, हॉटेल, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा। मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार। पदवीदान होऊन 20 दिवसानंतर देखील 1.5 लाख विद्यार्थी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेतच आहेत। T1 जंक्शनवर नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण। CSMT वरून वांद्र्याला जाण्यास सोपं होणार। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी देखील दूर होणार। मुंबईत ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गिकेचं काम युद्धपातळीवर। मेट्रो 5 मार्गिकेसाठी 22 गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागविल्या। 2,640 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुंबई रिक्षा मेन्स युनियन्सचा भाडे वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित। संघटनेची प्रशासनासोबत लवकरच बैठक होणार। 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये रिक्षा भाडं आकारण्याची संघटनेची मागणी आहे। नवी मुंबई पालिकेच्या वतीनं विविध लोककल्याणकारी योजना राबवत गरजूंना मदतीचा हात। महानगरपालिकेकडून जवळपास 66 कोटी 75 लाख रुपयांचं अर्थसहाय्य। मुंबई महापालिकेची अभय योजना अपयशी। सवलती देऊनही 975 कोटी रुपयांहून अधिक पाणीपट्टी थकीत।